ती सांगत होते, की "मी आज सकाळी अशी निघाली ना सर, तर रात्र होते मला 12 वाजतात. कधी-कधी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल, तर मला एसटी पकडावी लागते. मग नवरा ओरडतो, मग सासू म्हणते, "उशीरच का झाला?" आणि ते शिबिर झालं. परत असताना मी म्हटलं, "अरे, ये तो पिक्चर है. म्हणजे ही तर नायिका आहे. वाह! वाह! हिच्यावर काहीतरी झालं पाहिजे." ती म्हणजे कोविडचा डेटा असू देत, लसीकरण असू देत, डिलिव्हरी असू देत किंवा टीबी मुक्त भारत म्हणा, हे जितके अभियान जे चालवले जातात, त्याचा जो लास्ट पण फर्स्ट इम्पोर्टंट जे कडी आहे ती आशा आहे. स्त्रीची विविध रूपं असतात, पण स्त्री जेव्हा समाजासाठी काही करू पाहते, तेव्हा तिच्यात साक्षात एक देवी दिसल्याशिवाय राहत नाही. आशा हा सिनेमा आता 19 डिसेंबरला आपल्या भेटीला येतोय. आशा सेविकांचं अत्यंत अनमोल कार्य आहे. त्यांना कुठेतरी एक ट्रिब्यूट म्हणून हा सिनेमा समोर येतोय. रिंकू राजगुरू यात आपल्याला दिसणार आहे आणि अर्थात उत्तम कलाकारांची फळी आहे. आज टीम माझ्यासोबत आहे. सायंकित आहे, दीपक पाटील आहेत आणि दैवता पाटील. तिघांचंही खूप मनापासून स्वागत. आणि सायंकित, आधी मी तुझ्यापासून सुरुवात करीन. कारण जेव्हा मी रिंकूशी बोलले, तेव्हाही मला कळलं, की म्हणजे अर्थात एक नायिका प्रधान चित्रपट आहेच, पण बरोबर. त्याच्यातला हा नायक सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा ती त्या संघर्षाला सामोरी जातीये, तेव्हा जो नवरा म्हणून तू एक भक्कम पाठिंबा देतोयस तिला, तेही फार सुंदर आहे. आणि आजच्या काळात कुठेतरी पुरुषांची अशीही व्यक्तिरेखा समोर असावी, असं खरं तर अतिशय गोड पात्र तुझ्या भेटीला आलंय. त्यामुळे तूच सांग, हा सिनेमा कसा समोर आला आणि कसा तू भिडलास? खरं तर जेव्हा मी पात्र त्या सरांना विचारत होतो ना, सर जेव्हा सांगत होते, तर मला असं दिसलं, की सर जे पात्र आहे ना, ते खरं तर सर आहेत ऑलरेडी. मी हो. त्यांना ऑब्झर्व्ह करतो सगळ्यात जास्त. क्या बात है! हां. आणि मी त्यांना दोघांनाही पाहिलं. ते जसे त्यांच्याशी वागतात ना, तर ते मी बघत होतो, की किती रिस्पेक्टफुली आणि सगळ्या गोष्टी ते करतायत. सो मला पात्र जर सापडलं असेल, तर ते त्यांच्याकडून सापडलं मला. हो, हो. वाह, वाह! क्या बात है! आधी मी दीपक तुमच्याकडे येते. हे जरा जास्त नाही होत आहे. या विषयावर सिनेमा करावा हे कधीपासून डोक्यात होतं? कसं अंमलात आलं? कशा पद्धतीने? अ, आपण म्हणतो ना, की दिग्दर्शक हा नेहमी गोष्टींच्या शोधात असतो. म्हणजे वेगळं काहीतरी सांगायची प्रत्येकाचीच इच्छा असते आणि थोड्याफार फरकाने आपल्या सगळ्यांचं जगणं सेमच असतं. त्यामुळे हा शोध तसा नेहमीच असतो, जर डोळे उघडे करून बघितलं आणि आपला आजूबाजूचा स्वभावताल बघितला तर. पण आशा असं म्हणाल तर कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळं बंद होतं आणि आपण सगळेच घरात अडकलेलो होतो. त्यामुळे आम्ही सुद्धा त्या काळात गावी जाऊन राहिलो होतो आणि तेव्हा लक्षात आलं, की सगळ्या गल्ल्या सुमसाम आहेत, शांत गावी आहेत. म्हणजे कोणीच कुठल्या कोणीच कुठल्या बाहेर गावात? कुठल्या गावात? उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात साक्री म्हणून आमचं गाव आहे, मूळगाव. बरं. तिकडे आमचं घर आहे आणि तिथे. हां. तर तिथे एक व्यक्ती मात्र सतत बाहेर दिसायची. ती निळी साडी घातलेली आशाताई आणि ती घरोघरी नॉक करून, की "किती पेशंट आहेत आता तुमच्या घरात?" बऱ्याचदा असं व्हायचं, की लोकं तिला दुरूनच म्हणजे खिडकीतनं फक्त माहिती द्यायचे आणि ती सगळी नोंद घेत मग ती पुढे कुठे जात असेल माहिती नाही. पण आपल्याला वृत्तपत्रातनं कळायचं, न्यूजमधून कळायचं, की ह्या-ह्या गावात इतके-इतके पेशंट्स आहेत. पण नंतर जेव्हा त्याबद्दल वाचलं, तेव्हा लक्षात आलं, की अरे ह्या त्या आहेत. त्यांनी ही आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. वाह! आणि मग ते कुतूहल निर्माण झालं. त्यांच्यासोबत काही रिसर्च करायला गेलो आणि यांचं एन-जी-ओ आहे आणि त्याच्या अंतर्गत त्या आशांची ट्रेनिंग करत होत्या. तिकडेच उत्तर महाराष्ट्रातल्या त्या गावात. आणि तिथे जवळपास 150-200 आशा एकत्र होत्या आणि मी फक्त जाऊन बसलो. आणि त्या गर्दीत त्या आशाताई खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे अनुभव मांडत असताना एक आशा होती, ती उठली आणि तिने स्वतःचा अनुभव सांगितला. 20-21 वर्षाची असेल. मी प्रत्येक ठिकाणी ते सांगतोय कारण ती आणि प्रत्येक वेळी मला ते नाविन्य वाटतंय सांगताना, की तिच्या डोळ्यात अक्षरशः स्पार्क होता हे सांगताना. ती सांगत होती, की "मी आज सकाळी अशी निघाली ना सर, तर रात्र होते मला 12 वाजतात. कधी-कधी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल, तर मला एसटी पकडावी लागते. मग नवरा ओरडतो, मग सासू म्हणते उशीरच का झाला?" आणि ते शिबिर झालं. परत असताना मी म्हटलं, "अरे, ये तो पिक्चर है. म्हणजे ही तर नायिका आहे. वाह, वाह! हिच्यावर काहीतरी झालं पाहिजे." वाह! आणि मग तशा पद्धतीने ती पटकथा आणि असं सगळं गुंफत गेलो आणि आज आम्ही आहोत 10 तुमच्यासमोर. दिवसात पहिला ड्राफ्ट रेडी होतो. येस, खरंच ताई तुम्हीच सांगा. कारण खरंच यांचं कार्य फार मोठं आहे. कदाचित अजूनही काहींना याबद्दल नाही एवढं माहिती, की या आशा सेविका नक्की काय करतात? या आशाताई काय-काय करत असतात?
तर तुम्हाला म्हणजे कधीपासून तेव्हाच डोक्यात आलं होतं? कधीपासून हा विषय डोक्यात होता काय? खरं चित्रपट तर नव्हताच, कारण आपलं काही ते माध्यम नाहीये. मी ट्रेनिंगच्या मार्फत जे काही आपलं सक्षमीकरणाची कामं, काही वेगवेगळे नॉलेज इम्पार्टिंग, स्किल डेव्हलपमेंट ते करत असतो. आशांवर चित्रपट हा माझ्या डोक्यात कधीच नाही आला. तेच म्हटलं ना, ज्याचं त्याचं क्षेत्र असतं तो तिथे बरोबर हेरत त्यांना असतो. आला. तर त्या दिवशी योगायोगाने ते होते तिथे आणि मग ते म्हणाले, की नाही मला ह्याच्यात कथा दिसते आणि लिटरली एक 8-10 दिवसात त्यांनी पहिला आराखडा जो आहे कथेचा तो ड्राफ्टही केला, की मला अशी-अशी कथा दिसते आणि मग ऑफकोर्स त्याच्यावर रिवर्क आणि रीडिंग वगैरे सगळं झालं. पण आशा जर असं म्हणाल तर आशा मी मगाशी पण एका जणाला सांगत होते, की आरोग्य हे जर मंदिर आहे, तर त्याची पहिली पायरी ती आशा आहे. इतकं तिचं आरोग्य व्यवस्थेमधलं महत्त्व आहे. ती जर नसेल ना म्हणजे मला थोडं अतिरेक होईल, पण मी असं म्हणेल, की ही पब्लिक हेल्थ केअर सिस्टम जी आहे ना, ती कोलमडेल. इतकं ती महत्वाची आहे. अगदी म्हणजे कोविडचा डेटा असू देत, लसीकरण असू देत, डिलिव्हरी असू देत किंवा टीबी मुक्त भारत म्हणा, हे जितके अभियान जे चालवले जातात, हं. त्याचा जो लास्ट पण फर्स्ट इम्पोर्टंट जे कडी आहे, ती आशा आहे. वाह! क्या बात आहे. आणि मग रिंकूच या व्यक्तिरेखेसाठी समोर कधी आली? ते कोणाला सुचलं काय? सुचलं मलाच खरं तर. कारण ज्या पद्धतीची मालतीचं पात्र लिहिलं गेलंय, ती अतिशय कॉन्फिडंट आहे. तिला जे मांडायचं असतं ती न घाबरता सांगते आणि तिने नवऱ्यालाही पटवलंय आपल्या. हं. म्हणजे तिला माहिती आहे, की मी एका ग्रामीण भागात राहते आणि मी अशी-अशी नोकरी करते, पण या ठिकाणी मला नवऱ्याचा सपोर्ट असायला पाहिजे. तर त्या पद्धतीने त्याला कन्विन्स केलंय आणि मग तो त्याच्या आई-वडिलांना कन्विन्स. तर ज्या पद्धतीचं पात्र आहे आणि रिंकूला मी पूर्वी कधी काम केलं नव्हतं, पण आपण सगळेच मीडियातनं बघत असतो कलाकारांना आणि एक अझ्युम करत असतो, की अशा पद्धतीच्या भूमिका करतात म्हणजे यांचा स्वभाव असेल. आणि मग जेव्हा पहिल्यांदा तिची भेट झाली आणि तिला ही सगळी गोष्ट सांगितली, तर तिने क्षणात होकार दिला आणि मला असं वाटलं, की हां, ही मालती आहे आपली. वाह! म्हणजे अगदी मी हा सिनेमा सुद्धा बघितला आहे मधल्या काळात. हो. तर अर्थात खूप छानच सिनेमा झालाय. म्हणूनच आज मी अजून जास्त आत्मीयतेने आणि भरभरून बोलू शकते. पण खरंच फार सुंदर विषय तुम्ही समोर मांडलाय. दीपक नाही म्हणलं तरी उंबरठाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि अर्थात उंबरठा तर तो काय होता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि स्मिता पाटीलचं ते कामही आपल्याला माहिती आहे. कुठेतरी तो नकळत प्रभाव आहे म्हणजे काय? तुम्ही जर असं म्हणत असाल, तर मला तो हा माझा कॉम्प्लिमेंट आहे. हा सन्मान म्हणूया आपण. पण आणि तशा प्रतिक्रिया येत असतील आता. प्रतिक्रिया नाही, महाराष्ट्र टाइम्समध्ये काल पण अशी एक प्रतिक्रिया सेम होती. संपादक होते त्यांनी म्हटलं आणि दोघांनी यू आर एकाच सेकंड चित्रपटाचं ऑन नाव दॅट. घेतलं. सो इट्स अ कॉम्प्लिमेंट. आणि बऱ्याचदा रिंकूला पण स्मिता पाटील हो. त्यांच्या नावाने बोललं जातं हो, किंवा एक तिच्या तुलना याच्यावर होत कमेंट्स असते. होत असते. हो. तर हां, म्हणजे फार मला आता छान वाटतंय हे असं तुम्ही म्हणताय. पण तेव्हा कधी तो विचार नव्हता. नाही, बरोबर. अजिबात नव्हता. अजिबातच आणि नाही. आपण सगळेच उंबरठा असू दे किंवा जब्बार पटेल सर असतील आणि व्ही. शांताराम म्हणजे यांच्या कलाकृतीवर पोसले गेलोय, आहे ना. हं. तर कुठेतरी हा प्रभाव आहेच. माझ्यावर म्हणाल तर ऋषिकेश मुखर्जी म्हणजे आयुष्यातल्या छोट्या गोष्टी, बासू चॅटर्जी जे आपल्या जगण्यात जो ड्रामा आहे, हं, तो कशा पद्धतीने रंजकतेने तुम्ही लोकांसमोर मांडतात, हं. माझा या तो नेहमी ऋषिकेश प्रयत्न असतो. मुखर्जी झोन आहे तुला. हा आवडतो तो म्हणजे झोन तो. हां. आवडता आणि आजही तो आवडतो. क्या बात आहे. पण अर्थात तुझा पण ही मांडणी पूर्ण वेगळी आहे. नाही, या मांडणीमध्ये हा विषय जरी सीरियस असेल ना, हं. तरी तो रंजकतेने मांडायचा प्रयत्न केलाय. म्हणजे ऑडियन्स म्हणून तुम्हाला 2 तास अजिबात कंटाळवाणे वाटणार नाही. हो. आणि हे ते मी महत्वाचं सांग. हां, हे माझं बाळ आहे म्हणून मी सांगतोय अशातला भाग नाहीये. जे पण स्क्रीनिंग आम्ही आत्तापर्यंत केलं ना, तर लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत, की एका क्षणाला तुम्हाला हसावसं वाटतं, तर दुसऱ्या क्षणाला डोळ्यातनं पाणी येतं. हो आणि ते गावातले सीन खरंच फार छान खुललेले फनी आहेत. झालेले आहेत याह. ते. आणि हे कुठे शूट झालं होतं साधारण? हे शूट आम्ही साक्री तालुका आहे धुळे जिल्ह्यात, जिथला मी मूळचा आहे. वाह! तर तिथे शूट झालं आणि तिथे आजपर्यंत पूर्वी कधी शूट झालेलं नव्हतं. आणि तिथे काही गावं अशी आहेत, की 100 वर्ष जुनी लाकडी घरं आहेत हं. आणि ते एका अशा ओळीत आहेत. तर अशी 3-4 गावं मिळून आम्ही आमचं चित्रपटातलं गाव बनवलंय. वाह! त्यामुळे व्हिज्युअली सुद्धा तुम्हाला एक वेगळेपण त्या ठिकाणी दिसेल. हो, जसं मगाशी आम्ही गप्पा करत होतो, की वर्ल्ड सिनेमा आपण म्हणतो, इराणियन फिल्म्स, हो. इस्रायली फिल्म्स, की त्या ठिकाणी कसं एक वेगळं विश्व नेतं. तर बऱ्याचदा लोकांच्या किंवा मित्रमंडळीच्या सिनेमा बघितल्यानंतर ते प्रतिक्रिया असते, की आपण कुठल्यातरी एका वेगळ्या दुनियेत जातो, न हा चित्रपट बघताना. कुठेतरी अर्थात तुझं स्वतःचं फिल्मचं प्रशिक्षण
तू घेतलेलं आहेस. हो. त्यामुळे कुठेतरी तो नकळत तो प्रभाव झिरपत आला काय आहे? कारण निश्चित. प्रशिक्षण फार महत्वाचं असतं. आज इथे सगळे शिकलेले आहेत, फिल्म शिकलेले आहेत, हा नाटक शिकलेला आहे. सो मला असं वाटतं की ते वाया तर अजिबात जात नाही, पण ते जे इन्स्पिरेशन्स आहेत ती नकळत मिळत जातात. आज मला तू आत्ता म्हणताना सुद्धा इराणियन सिनेमाची आत्ता आपण तू उल्लेख केलास. मला तो डोंगरातून, घाटातून ती सायकल चालवत, त्या मैत्रीण आणि ती दोघी सायकल चालवत त्याचे तो एक सीन आहे खरंच. आता तू तेव्हा तो विचार केलायस का शूट करताना माहीत नाही मला. विचार म्हणून नाही, पण आहे माजिद माजिदी आहे, चिल्ड्रन्स ऑफ हेवन, कलर ऑफ एक्झॅक्टली. पॅराडाईज आपण म्हणतो, की राइट. त्या दुनियेत अगदी कॉलेजच्या दिवसात पण आम्ही भारावलेलो होतो त्या सगळ्या गोष्टी. पण ती एक फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये काय होतं, की एक ढाचा तयार होतो. हं. पण त्यानंतर तुम्हाला एक दृष्टी मिळते आणि मग तुम्ही तुमचा सभोवताल ऑब्झर्व्ह करायला लागतात. बरोबर. आणि त्यातनं मग जर तुम्ही संवेदनशील असाल, तर तुम्हाला नुसतंच व्हिज्युअली नाही, तर माणसंही कळायला लागतात, त्यांचे स्वभाव कळायला लागतात. आणि अशामध्ये मला असं वाटतं, की प्रत्येक पात्र असं आहे. हं. म्हणजे ते प्रत्येकाच्या स्वभावात असे वेगवेगळे कंगोरे आहेत. हं. आणि ही नुसती एका आशासेविकेची गोष्ट नाहीये. हं. घराचा उंबरठा ओलांडणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की एखादी भावना, की एखादा हिरो असतो चित्रपटात आणि एक विलन असतो. तो त्याला मारतो. तर प्रत्येक वेळी आयुष्यात असं होणार नाही. पण ते इमोशन्स युनिव्हर्सल असतात. हं. तसे हे त्या स्त्रीचे इमोशन्स युनिव्हर्सल आहेत. आणि म्हणजे लिखाण प्रत्येकाला ही रिलेट फार होणार. तितकंच सहज आहे आणि ती माणसं वाटतात. ती पात्र नाही वाटत. अगदी. ते लिखाणावर काय कसं काम झालं होतं काय? लिखाणाचे आम्ही खूप सारे ड्राफ्ट्स केले आणि आता माझी ती स्टेज गेली, की आपणच आपल्या लिखाणाच्या प्रेमात पडावं. दुसऱ्याच दिवशी उलट ते फालतू वाटायला लागतं. त्यामुळे सगळ्या टीमसोबत आम्ही नाही म्हटलं तरी 100 ड्राफ्ट तरी ते झाले असतील हं. किंवा हे. सो हे आणि एकत्रित नंतर काम पण होतं. एकत्रित काम, टीमवर्क 100%. इव्हन सगळी स्क्रिप्ट लॉक झाली आणि ही मंडळी जेव्हा इन झाली कलाकार आणि यांचे इनपुट्स यायला लागले, तर प्रत्येक वेळी आम्ही चर्चेतनंच म्हणजे बऱ्याचदा आपण सेटवर सुद्धा आम्ही काही गोष्टी चेंज केल्या आहेत. बरं. तर कारण ते मला आपलंसं वाटलं पाहिजे. आपलंसं वाटलं पाहिजे. आमची एक क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे आणि फार चांगला मित्र पण आहे आणि तो मला नेहमी म्हणायचा, तो तेलुगू आहे. तो "अरे पाटिल साहब, क्यों चेंज कर रहे हो? ये तो अपन ने इतना सोच के लिखा हुआ है." मैंने बोला, "ये गीता नहीं है ना, ये हमारी दुनिया है, हम बना रहे हैं ना." तो वो लोकेशनच्या हिशोबाने ते चेंज होईल. एखादी जागा त्या ठिकाणी अशी येईल, त्यानुसार ते पात्र वागायला लागतील. मग त्याला ती तर फ्लेक्सिबिलिटी तुम्ही ठेवली होती. पूर्णपणे फ्लेक्सिबिलिटी. याबद्दल अर्थात छायांकित ला सुद्धा मला विचारायचंय. कुठेतरी अर्थात नाटकाचं शिक्षण तू घेतलेलं आहेस आणि त्यानंतर जे म्हणतात ना, की सेटवर गेल्यावर पण जेव्हा कुठेतरी ही फ्लेक्सिबिलिटी सुद्धा मिळते किंवा ही मुभा मिळते, हा फ्रीडम मिळतो, तेव्हा जास्त काम करायला एक बरं वाटतं, की ओके काहीतरी आपण अजून यात समरसून जाऊ शकतो. हे चेंजेस करणारा, एक्सेप्ट करणारा डिरेक्टर समोर असेल, असे प्रोड्युसर असतील समोर. तर मग कशा पद्धतीने ती प्रोसेस कशी घडते? खरं तर म्हणजे ललितमध्ये असतानाच आळेकरांनीच हे मला सांगितलं होतं, की आळेकर म्हणाले, की जो अभिनय आणि जो कष्ट तुम्ही करताय ना काम, ते स्टेजवर नाही दिसलं पाहिजे. वाह! हां, ते जे तुमचं प्रिपरेशन आहे ना, ते स्टेजच्या मागे. स्टेजवर ते सहज झालं पाहिजे आणि सहज करताना स्पॉन्टेनियसली पण गोष्टी सापडतात. हां, पण ते कॅरेक्टर तुम्हाला जर माहिती असेल तर हं. तुम्हाला गोष्टी सापडतात आणि ते क्रिएट होतं ना आणि ते क्रिएशनमध्ये मजा आहे. हं. प्रत्येक आर्टिस्टला तीच मजा असते. क्रिएशन आहे. तीच तर किक आहे. आणि ते जेव्हा करायला मिळतं तेव्हा खरंच खूप आनंद होतो. अशा आम्ही खूप छोट्या-छोट्या गोष्टी काढल्यात. त्याने असं काय खूप ग्रेट होणार नाहीये. पण ते सॅटिस्फॅक्शन फार वेगळं आहे. वाह! हां, म्हणजे फक्त एंट्री एक्झिटची पण ती गोष्ट आहे. त्या एंट्री एक्झिटला पण एक छोटंसं त्यांनी एडिशन दिलं हं. आणि माहीत नाही ते दिवसभरच असं वाटलं, वाह! आपण काहीतरी केलंय आज, अरे वेगळं वाह! काहीतरी क्रिएट केलं. असा कुठला एखादा मोमेंट अजून शेअर करावासा वाटेल? 2 मोमेंट असे, की एक तर माझे बाबा पुढे चालत असतात, मी त्यांच्या मागे चालत असतो हं. आणि असा एक वळसा आहे घराला. तो आम्ही असा वळसा घालतो आणि आम्ही चालतो. जाताना आम्ही दोघंही गेलो. ते पुढे गेले, मी मागे आपलं मान खाली घालून चाललोय. येतानाचं घ्यायचं नव्हतं. सरांना काही सुचलं. सर म्हणाले, "येतानाचं पण घेऊ आपण." म्हणलं, "हां." आणि ऐक, येताना ना त्यांना फक्त ना असं ओव्हरटेक कर आणि घरात घुस. तर तो बायकोच्या प्रेमात असतो ना, तर त्याला कामावरून लगेच बायकोकडे जायचं असतं. सो मी लगेच ते फक्त आपलं हळू त्यांना ओव्हरटेक केलं आणि गेलो आणि त्यांना पण ते माहिती नव्हतं. त्यांनी सहज असं माझ्याकडे बघितलं वरती बघून, की हा कशाला गेला? तर त्यात तो ह्युमर क्रिएट झाला ना, तो फार सुंदर आहे. वाह! अजून एक अशी गोष्ट, की रिंकू डबा द्यायला येते असा हातात आणि मी तो डबा घेतो हं. आणि फक्त एक काहीतरी रोमॅन्टिक काहीतरी जेस्चर करायचं होतं आणि मी जातो असं होतं. तर सरांनी काहीतरी सुचवलं.
मग तेव्हा मी सरांना बोललो, "थांबा, तिला नका सांगू. आता आपण काहीतरी मजा करू. काय हं. घडतं ते बघूया." हं. आणि मी गेलो, तर डबा देत असताना हातच पकडला सर. हां, मला हात आठवतंय हात तो. पकडला, तर तिला काय आलं, की आम्ही मस्करी करतोय काय. तिला माहिती नाही टेक आहे. हं. तर तिने कॅरेक्टर सोडलं नाही, पण तिने असं हात वगैरे असं काढून घेतलं. ती मागे गेली. तिची बांगडी माझ्या हातात राहिली. ती परत फ्रेम इन झाली. फ्रेम हो. एक्झिट झाली, फ्रेम इन झाली. तिने बांगडी घेतली अशी आणि मला ढकललं आणि ती पळाली. आता ही एक गोष्ट घडली. सो वाह! अशा फार सुंदर गोष्टी घडल्यात. क्या बात है! म्हणजे नकळत ते प्रसंग खुलत गेले, हां. फुलत गेले असं म्हणूया. अगदी, अगदी. इव्हन मला तो म्हणजे पाऊस आला अचानक. हां. अजिबात अपेक्षित नव्हता. कारण ते दिवस पावसाळ्याचे नव्हते आणि आम्ही एका जुन्या घरात शूट करत होतो. हं. त्यामुळे पाणी गळायला लागलंय, लाइटिंग व्हायला त्रास होतोय आणि आमचा प्रचंड इंटेन्स सीन त्यावेळी होता. पण मला असं वाटतं, की त्या क्षणाला सुद्धा कलाकार असू देत, दिग्दर्शक म्हणून मी आणि कॅमेरामन म्हणजे आम्ही पूर्ण त्या याच्यात गुंतलेलो होतो, की हां, आता याच्यातनं बाहेर नाही पडायचं. पाऊस कितीही आला तरी हरकत नाही. म्हणजे काय होतं ना, की एखाद्या दिग्दर्शकाला काय हवंय, की हं. तुमच्या संहितेला अनुसरून तुमच्या कलाकारांनी सपोर्ट करणं, तुमच्या तंत्रज्ञांनी एकत्र येणं आणि सगळं मिळून आपण ह्या स्वप्नापर्यंत पोहोचणं. वाह! तर ह्या चित्रपटातनं ते निश्चितच घडलंय असं ते वाटतं. म्हणतात ना, की आता मुलंही म्हणलं, की ते वेड लागतं. ते वेड असावं लागतं. तसं ते तो ॲब्सोल्युटली. क्रिएटिव्ह मॅडनेस आहे हा. पागलपंती आहे ही हां. निश्चितच. त्याशिवाय ते येत नाही. नाही, प्रचंड टेन्शन आलं आणि अचानक पाऊस पडतोय, अजिबात अपेक्षित नव्हतं. मौसम विभाग आणि आणि ती जुनी घरं होती. 100 वर्ष जुनी घरे, लाकडी माळा होता आणि ते गळणारी घरं हं. होती आणि त्यामुळे ते कुठे-कुठे पाणी पडायला लागलं. मग ह्यांचं फ्रेम तसं हलायला लागलं. अच्छा इथे हो. पडतंय, तिथे कौलारू पडतंय. घरं होती. कौलारू घरं होती हां. आणि भिंतीतून पाणी झिरपत होतं. तर आपण असं प्रिपेअर्ड नसतो, की प्रोडक्शनमध्ये एवढी लोकं असतील. आम्ही सगळे बॅकएंडमध्ये ह्यांचं चालू आहे खाली डिस्कशन हं. आणि आम्ही बाहेर सगळे म्हटलं, "अरे पाऊस येतोय." मग गावकरी आले, जो तो आपापले म्हणजे त्या गावाचा सपोर्ट म्हणजे काय म्हणायचं, प्रचंड सपोर्टिव्ह होते गावकरी. सगळेजण पावसात ते भिजतायत आणि ताडपत्री, "नाही मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा आपला चित्रपट आहे. आपल्या दादांचा चित्रपट आहे. आपण ह्याला करूच." आणि जवळ-जवळ 20-25 लोकं वेगवेगळ्या घरांमधली त्यांच्या घरातली ताडपत्री घेऊन आले वाह! आणि ते सगळं असं त्याच्यावर कव्हर करतायत जेणेकरून कमीत कमी पाणी त्या घराला लागावं. वाह! म्हणजे हे क्या बात! सपोर्ट जर मिळाला निर्मातीला तर मला वाटतं, की का नाही चित्रपट चांगला होणार? वाह! आणि त्यानंतर मला एक गॉसिप कळलं जे हं. दिलीप घारे गॉसिप सर कळलं असं आणि म्हणणं आहे. सायंकित यांच्यामध्ये चर्चा होत होती, हं. की आम्ही ऑब्झर्व्ह करत होतो, की आता दिग्दर्शक फाटेल. आत्ता हा भडकेल. हा आता काहीतरी संताप करेल. पण म्हणतो काहीच झालं नाही. मजाही नाही आहे यार. तुला आठवतंय? घारे सरांना तू ओळखतेस. हं. हां. तर ते वडिलांचा रोल हो, करत माहिती होते. आहे. सो हो. आम्ही आम्ही बऱ्याच सीनमध्ये प्रेझेंट होतो, पण जास्त तसं काही आम्हाला काम हो, नव्हतं. सो हो. माझी आणि त्यांची अशी तुमचं एक गट्टी छान बनली. ट्युनिंग हां, छान. दिसतंय. सो हो. आम्ही असं बघायचो आहे ना सगळ्यांना, की काय झालं आणि सर एवढे शांत आहेत ना, हं. की ते भडकणार वगैरे असं वाटलं नाही. पण आता सर काहीतरी बोलणार. काहीच नाही बोलले ते. हा खरंच असा म्हणजे तो दिसतो असा शांत पण आतमध्ये ते कुरापती आहेत का? काय आहे? माझ्याबद्दल हा, नाही नाही, याच्या सिक्रेट सांगायच्या आहेत आज. नाही हा प्रचंड डिसिप्लिन मुलगा आहे हो, म्हणजे हां, अच्छा. त्याचं असं आहे की हे 2 टोक आहेत, रिंकू आणि सायंकित. हां, रिंकू असं आहे की सहजता, हं, ऑन द स्पॉट, स्पॉन्टेनियस एव्हरीथिंग. हं, तुम्ही सांगा, मी करते. हं. तुम्ही जितकं इनपुट द्याल त्याच्या डबल तिच्याकडून मिळेल. ह्याच्याकडे असं नाहीये. त्याला प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आहे. म्हणजे हे असं का होतंय? याच्या आधी माझा मूड कसा होता? मग मी असं शर्ट असेल तर चालेल का? माझे केस असे होते का? आणि मला खरंच हे आवडलं त्याच्या बाबतीत. कारण काय होतं की तो त्याच्या भूमिकेचा विचार करतोय ना आणि तो दिग्दर्शकाला सपोर्ट करतोय, कथेला हे करतोय. त्यामुळे अभ्यास आहे आणि सेटवर प्रचंड शांत माणूस आहे, संयमी. अगदी दिग्दर्शकाला हवा तसा हिरो आहे. अजून वाह! काय वाह! माझं ते आधीपासूनच आहे. म्हणजे मला हं, डोक्यात क्लिअर असल्या ना गोष्टी, हं. की नंतर मी काही करू हां, शकतो. पण मेथड क्लिअर जर नसेल ना, तर मी स्वतःच असं हे असतो, चंचल होतो नंतर ती माझं. क्लॅरिटी तुला हां, महत्वाची क्लॅरिटी वाटते. हवी आहे मला फक्त. ती क्लॅरिटी असली की बस. बरं. आणि ती कशी ओव्हरऑल क्लॅरिटी नाही, पण थोडी-थोडी काहीतरी इथे ते बस. आणि रिंकूसोबत पहिल्यांदाच तुम्ही एकत्र हो. काम केलंय. तर म्हणजे पहिला तो एक काय म्हणतात एक आईस ब्रेक कसा झाला? का नाही पहिल्याच सीनला पहिल्या दिवशी झाला काय? हां, वाचनाच्या वेळेलाच अ, मला पण या निमित्तानेच तुम्ही पहिल्यांदा भेटला होतात का भेट आधी हां, झाली नाही ह्या निमित्ताने पहिल्यांदा भेटलो आम्ही. अच्छा. मला असं नेहमी वाटतं, की ॲक्टिंग ही ॲक्शन नाहीये, ती रिएक्शन आहे.
कुठल्या तरी गोष्टीला आपण रिएक्ट करत असतो. सो म्हणून माहीत नकळत आले, ते मुद्दाम मी केलं नाहीये. मी पुढच्या ॲक्टरचं ऐकून घेतो किंवा त्याची वाक्य बोलण्याची पद्धत जे काय असेल ते ऐकून घेतो, त्याला मर्ज करण्याचा प्रयत्न करतो. जर ते होत नसेल तर मग आपण वेगळ्या पद्धतीने करू. पण तिच्यासोबत करताना ते आपोआप मर्ज झालं. हं. ती वाक्य बोलत होती आणि मी रिएक्ट करत गेलो तिला. सो आणि अजून एक तिच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट अशी, की आपण एवढे थिएटर वगैरे शिकून येतो, पण ती स्पॉन्टेनिटी खरंच मिस होते. आणि तिची ती नाही, ती ॲक्टिंग शिकलेली नाहीये ना, हं. सो त्यामुळे ती बिनधास्त करते. हं. आपल्याला खूप विचार करावा लागतो. एवढं हे, ते, ह्याचं काय म्हणणं? अरे कर ना बाबा. असं पण ती एक हां. सहजता आहे तिच्या म्हणजे आपण अभिनयात. स्टॅनिस्लावस्की म्हणतो, पण त्यांच्या शेवटच्या पुस्तकावर त्यांनी जस्ट म्हटलंय, की जस्ट डू इट. येस. सो तसं आहे ते, करा. करा. हां, एकदा इन्फॉर्मेशनमध्ये करा. खरं. सो ती करते. तर तसं काहीतरी आणि शिकण्यासारखं होतं. हां, आणि ते केल्यानंतर असं वाटतं, अरे हो यार, एवढी साधी सोपी गोष्ट होती. आणि वाह! त्याचा अर्थ काय ना, ते दिग्दर्शक आहेत. हं. तिथे ते अर्थ ते का करावं, कसं करावं, हे करावं, ते त्या अर्थाने सांगतात. आपण फक्त ती करावी गोष्ट. आणि ती लोकांना पण त्यांच्या नजरेतून दिसते ती. आपल्याला जरी कळत नसली तरी. हो. वाह! आणि तुमच्या आता आयुष्यातल्या आशा कोण आहेत सांगा त्या आईबद्दलची? सांग. अ, तुम्ही सांग किंवा त्यांनी सुरुवात करा, नाही. कसंही. कोणी सुरुवात करा. आणि का? माझ्या आयुष्यातली आशा ही एक फिमेल कॅरेक्टर नसून मेल कॅरेक्टर आहे. ते म्हणजे माय बेटर हाल्फ. कारण जशी मालती आहे, की घराच्या बाहेर पडणारी जी कोणी स्त्री असते, तिला जोपर्यंत नवऱ्याचा स्ट्राँग सपोर्ट नाही मिळत, इन-लॉजचा स्ट्राँग सपोर्ट नाही मिळत, किंबहुना बऱ्याच वेळेला आपण लहान मुलांना इग्नोर करतो. त्यांच्या स्वतःच्या मुलांचा पण जर सपोर्ट नसेल, तर ती बाई घराचा उंबरठा ओलांडून काम नाही करू शकत. तर ते करणं मला आय थिंक दीपक यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. तर वाह! माझ्या आयुष्यातली आशा म्हणजे दीपक. क्या बात है! बाई खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे दीपक. क्या बात आहे म्हणजे. खरं तर मी आधी हे बोलणार होतो. त्यामुळे आता लोकांना वाटेल, की हे काय ठरवून आले की काय? हो, हो. पण आम्हाला हा प्रश्न अजिबात माहिती नव्हता. मी मगाशी पण असं सांगत होतो, की काय असतं, की आम्ही ज्या क्षेत्रात आहोत, आहे ना, दिग्दर्शन म्हणा किंवा क्रिएटिव्ह, इथे काही कल्पना येतात आणि सतत रोमॅन्टिसिझममध्ये वावरत असतो. त्याचा रिअल लाईफशी काही संबंध नसतो. त्यामुळे अशा पार्टनरला झेलायला एक प्रॅक्टिकल व्यक्ती बाजूला असायला लागते. गुड कॉम्बिनेशन. त्यामुळे ते संसाराची नाव स्टेबल होते. वाह! आणि म्हणजे ही कॉलेजच्याच दिवसात मला भेटलेली मैत्रीण आहे. नंतर हो. ती पत्नी झाली. त्यामुळे ही माझी आशा आहे. म्हणजे मी जिथे नडलो तिथे ही अडली. मी जिथे अडलोय तिथे ही नडली असं आहे वाह, वाह! सुदैवाने. क्या बात है! क्या बात है! मला असं वाटतं, की आता मला कळलं, की तुझ्या सिनेमातला जो नवरा आहे तो एवढा छान का आहे? क्या बात है दीपक! जसं हा म्हणला तसं ते खरंच तो आहे त्याच्यात. हां, ॲक्चुअली. आता तुझ्या आयुष्यातली आशा सांगून टाक. असं बोल दो. आता नाही असं अजूनी कोणी तुझ्या मी तोच आयुष्यातलं विचार करतोय, सांगितलंस की तरी असं चालेल. माझ्या आयुष्यातली असं कोणी नाहीये. हं. म्हणजे आशा असेल नसेल कदाचित, पण जे काय असेल ते. नाही असं तरी मी असं काय म्हणजे नाव जरी घेतलं तर सांगितलं असतं, पण असं काही नाहीये. अच्छा, नाही. तसं काही नाही. म्हणजे दीपकला काही सांगायचंय? नाही, प्रेक्षकातल्या त्या मुली डिसअपॉइंट नाही झाल्या म्हणजे. म्हणजे आहे अजून चान्स आहे त्यांना. प्रेक्षकातल्या हां, तेच. ऑडियन्सेस. ऑडियन्सला. प्रेक्षकात डीएम मध्ये असेल, सगळ्यांकडे म्हणजे असेल ना. तुम्हाला त्याची सांगतो, आशा की त्याला मी कायम सोशल मीडिया ठेवायची. नाही वापरत जास्त. हां, हे खरं आहे. म्हणजे हा सुफी माणूस आहे खरं तर. म्हणजे हां, असं का? तुम्ही मला टॅग केलं का? असं असं आन्सर हो असतं का? बऱ्याचदा. हां, हां, हां. त्यांना फोन करून सांगा. हां, हां. हां. टॅग केलंय. केलंय बरं, प्लीज ॲक्सेप्ट. हो. आणि हे जेन्युइन आहे. हां. असं नाही की खरंच बघत नाही. बरं. हां, तर मी मगाचचा मुद्दा सांगायचा राहिला, की हं. त्या गावातल्या बऱ्याच मुली बघत होत्या सांगितलं. म्हणजे गर्दी असायची, की हां, तो हिरो आहे बरं का, त्याच्याबरोबर फोटो काढायचा आहे. हं. थँक यू. बरं ते जाऊ दे. मी वेगळा प्रश्न विचारतेय. तुला अजून ऑकवर्ड नाही करणार आहे मी. काय आता तुझं सांग, काय सोशल मीडियापासून तू असं लांब का असतोस? WhatsApp वापरतोस का ते पण? WhatsApp वापरतो कामासाठी, कारण त्या ह्याच्यावर येतच म्हणजे WhatsAppला कॉल टाईम पासून म्हणून सगळंच. वापरतो. म्हणून वापरतो. नाहीतर WhatsApp पण मी ललितमध्ये छोटा फोन वापरायचो तो. कीपॅडवाला. फक्त फोन. बाकी गरजच नाही आपल्याला एवढी सोशल मीडिया एवढं सगळं बघायची. हं. आपलं आयुष्य, हं. आपलं काम, आपली माणसं झालं. कीपॅडवाला फोन वापरायचा. कीपॅडवाला फोन. तो बटन बटनवाला. पण इथे आल्यानंतर ते कॉल टाईम वगैरे पाठवायला ओरडायला लागले मला नंतर, की अहो WhatsAppला आम्ही पाठवतो. आसपासचे लोक काय म्हणायचे तेव्हा? का काही नाही? का तेव्हा ते नॉट रिचेबल असणं चालायचं?
नाही फोन असायचा ना. की नाही कीपॅडच्या फोनचा काळ मला थोडंसं त्याबद्दल सांग ना. हा कसं होतं तुझं आयुष्य तेव्हा? फार छान. म्हणजे काही सोशल मीडियाच नाही ना विचार केला एवढं. पण हा एवढा प्रवास आपण बघितलाय म्हणजे आपणही चॅनलमध्ये असताना आपल्याला डेस्कटॉप असायचे आणि एकदा मेल ओके झालं संध्याकाळी 6, 7, 8 वाजता बंद केलं की घरी जाऊन फ्री ना. हं. आता आपल्याला 24 तास तुम्ही अवेलेबल असतात मोबाईलवर. हा हे हे पाठवलंय, हा व्हिडिओ बघितलाय, ओके द्या. न्यूज चॅनलच्या माणसांना न्यूज विचार रे किती दुःख आहे. सगळ्या क्षेत्रात. तर त्यामुळे हे ब्लेसिंग तर आहे सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी, पण त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी आता त्याला काही पर्याय नाहीये. अशी मोठी लकी लकी लोकं असतात, की ते मॅनेज करू शकतात बाबा. सांग की कसं म्हणजे कसं फिल्म इंडस्ट्रीत एक ऍक्टर असताना सोशल मीडिया पासून लांब राहणं कसं जमतंय तुला? म्हणजे काय थोडंसं एक जाता जाता हा खरं टेक अवे दे मला. खरं सांगू मला एकतर ना मला ऑडिशनवर कुठलं काम मिळालं नाही. खूप मोठी गोष्ट आहे. ऑडिशनवर एकही काम मिळालं नाही मला. ललितमध्ये शेवटच्या वर्षी असताना एक क्रिएटिव्ह डिरेक्टर, प्रोड्युसर तिकडे आले. त्यांनी विचारलं, "रात्रीच खेळ चाले या मालिकेमध्ये काम करशील?" म्हटलं, "हो, करेन." त्यांनी माझं ऑडिशन घेतलं, मी केलं. त्यानंतर तिथूनच मला जे हेड होते त्यांनी विचारलं, की "दुसऱ्या मालिकेमध्ये काम करशील?" म्हणलं, "हां." अशीच कामं मिळत गेली. सो मी असं काही शोधायला पण गेलो नाही, तसं अडलं नाही तुझं. अडलं नाही असं काही. हां. आणि मला असं वाटतं, की माझ्या वाट्याला जे येणार आहे ना, ते येतंय आणि छान पद्धतीने येतंय. सुफी माणूस आहे आणि इन्सिक्युरिटी नाहीये सगळ्यात महत्वाचं. हां. कशाला? वाह! क्या बात है! 2025 मध्ये जाता जाता यांनी जे आता सांगितलंय ते फार महत्वाचं आहे. थोडं 10% मला घेता आलं तरी खूप आहे. नाही पण खरंच जोक सपाट. पण खरंच खूप मस्त मनमोकळ्या आणि छान गप्पा झाल्या तुमच्या सगळ्यांशी आणि हा सिनेमा किती सुंदर आहे मी पाहिलेलाच आहे. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. जाता जाता तुम्हीच एकदा पुन्हा प्रेक्षकांना सांगा. सांगा ना. सांगतो. नाही, नाही सर तुम्ही सांगा. हिरो तुम्ही सांगा. सांगितलं पाहिजे. नाही तुम्ही सांगा. बरं. 19 डिसेंबरला आमचा सिनेमा येतोय आशा. तो तुम्ही तुमच्या सहकुटुंब आपल्या परिवारासोबत जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि तुमचा अभिप्रायही आम्हाला कळवा. धन्यवाद. थँक यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. थँक यू.